हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. होळी झाली, पण आता त्याच्या दुसऱ्या दिवशी जी रंगपंचमी असते आणि ती खूप खूप धमाल मस्ती आणि एन्जॉय करणारा हा खूप महत्त्वाचा मोठा सण असतो. तर आता मी तुम्हाला सगळं काही व्हिडिओ आम्ही जे काही एन्जॉय केलं आहे ते सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या बहिणीचं बड्डे आहे, तर हे दोन्ही सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही होळी आहे ती माझ्या भावाच्या घरी आम्ही आलो. होळीची सण साजरे केला, पण त्या दुसऱ्या दिवशीचा रंगपंचमी ही आम्ही जितकं आपण एकत्र येऊ तितकीच छान मजा करता येते आणि खूप मजासुद्धा होते. तर तितकीच मजा आपण करण्याचा खूप प्रयत्न करतच असतो आणि हेच क्षण असतात ते आपण आपल्या एन्जॉय करू शकतो. आपण थोडे कुठे जरा वेगळं काही माइंड आपण आपल्या तेवढ्या क्षणापुरती छान घालवू शकतो आणि कुठे सुख दुःख हेच तर सगळ्यांच्या वाटेला असतं, पण हे क्षण असतात ते एकमेकांसोबत घालवायचे असतात. तर आमच्या भावाच्या घरी आलो आहेत आणि आम्ही सगळे छान होळीची तयारी करतो आहे. होळीच्या तयारी करतच कुठे त्याने गाणी लावली होती आणि झाली धमाल सुरू. तर म्हणतात ना, बुरा न मानो होली हे, तर हेच काही ते खरंच आहे, आपण काही बोलता येत नाही. तर चला आता सुरू तर राहीलच हे धमाल मस्ती. आता ही माझी वहिनी छोटीशी काय करते? साक्षी वहिनी छोटी लाडकी साक्षी वहिनी. इथे कोळंबीचं कालवण केलंय साक्षी. आणि भाकरी बनवते मग, छान भाकरी बनवते, खूप छान भाकरी बनवते. आणि इथे बनवलं आहे मटण. हे बघा. तर काही जणांना बनवले मटण, कोण मटण खात नाही त्यांना बनवले कोळंबी, है ना साक्षी? कोळंबी गावठी मटण असतात. हां, गावठी मटण असतात, गावचं मटण. खूप खेळलो आम्ही होळी आणि आता आलो. जेवण वगैरे सगळं झालं व्यवस्थित, फटाफट केलं हिने, जरासुद्धा कामाला हात लावून देत नाही. आणि इथे तर छान कालवण होते, सगळं रेडी. ताई किचन असल्यामुळे आमचं काय काम होत नाही. ताई किचन मध्ये असावे काय पण बोलते नाही तर ताई जिथं असतं तिथं हात लागतोच गॅसला. काय पण. आता काय आता एवढे जण आल्यावर सगळ्यांना एकटंच करणार का सांगा? मदत तर नको करायला, सगळ्यांनी मिळून केलं म्हणजे पटकन होतं. आता आंघोळ केली आहे आणि आसपास अवतार घेऊन आले. चला नंतर भेटूया. जेवण वगैरे झालं, थोडंसं आराम केला आणि नंतर आम्ही
बाजूलाच खूप छान असं छोटंसं आहे गार्डन, पण खूप सुंदर होतं. आणि तिथे जिमसारख्या सगळ्या काही व्हरायटी होत्या वेगवेगळ्या, आणि आम्ही तिथे थोडा वेळ घालवला, टाईमपास केला. रागवतात म्हणते सगळे मला. हे बघू ना, हे पण छान आहे. वाव. हो, एक नंबर. पिंटू पायावाला होता. आता तू बोलली अर्धा खाणार मी एक खाणार नाही बोलली. हा, हे डोंबिवलीचा ठेचा वडापाव खूप फेमस आहे. छान आहे आणि ट्राय करा खरंच. लाईट नाही, लाईटचं झालं हां, माझ्या बहिणीचा बर्थडे आहे आणि आम्ही सरप्राईज देतोय आणि तिला माहिती नाहीये. तर माझ्या भावानी आणि आम्ही लोकांनी खूप छान घर सजवलंय, केक आणला आणि खूप छान सरप्राईज आहे. तर आता ती येईलच. तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, चालू ठेवा. 12 वाजले. कळलं का तुला भाग विषय कळला? हॅपी बर्थडे. अरे ती त्याच्यावर यायचं. आई खा अगं त्याचं फेवरेट सॉन्ग आहे, डान्स करू दे थोडा. ए ते टीव्ही बंद कर ना, टीव्हीचं येत आहे ते. अरे काय चाललंय? अगं थांब ना मामी. तर चला, रंगपंचमी आणि त्या दिवशी येणारा माझ्या बहिणीचा स्पेशल दिवस म्हणजे वाढदिवस, हे सगळं काही छान आम्ही साजरी करतो आहे. तर अशीच एन्जॉयमेंट आमची चालूच राहील. तर आता भाऊ बहीण सगळी फॅमिली आमची तुम्ही बघितलंच असेल, प्रत्येक वेळी खूप एन्जॉय करत असते.
तर हे सगळं मोमेंट आम्ही नेहमीप्रमाणे आताही एन्जॉय करतोय. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.